नमस्कार मित्रांनो, मी खावबली. मित्रांनो, वडापाव हा सर्वांचा आवडता आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत वडापाव सर्वच खातात आणि पोट भरण्याचं सर्वात उत्तम साधन आहे. तर आपण आज आलो आहोत जुहू गाव, नवी मुंबई इथे. आपल्या एका मराठी मुलाने एक व्यवसाय सुरू केला आहे. त्याच्या शॉपचं नाव आहे 29 पॅटेस. यंग मुलगा आहे. तर जाणून घ्या त्याच्याकडून हा व्यवसाय त्याने कधी सुरू केला आणि व्यवसाय उघडण्याचं कारण काय. नमस्कार महेश. मित्रांनो, महेश बेल्लारे यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. तर जाणून घ्या महेशकडून. महेश, मला सांग, हा व्यवसाय तू कधी ओपन केलास? जसं माझ्या वडिलांनी चालू केलं 98 पासून. ऍक्च्युली आमचा बाहेर शॉप असतो तिथे 98 पासून चालू आहे, तर आम्ही लास्ट इयर पासून इथे घेतलाय. कस्टमरचा रिस्पॉन्स आम्ही त्यांचे याच्यामुळे आहे इथपर्यंत. शॉप चालू केले लास्ट इयर पासून. स्विगी झोमॅटोला पण माझा अवेलेबल आहे. अच्छा. आणि आमचं वडापाव आणि पॅटीस पॅटीस हा सण आमचा फेमस आहे. म्हणजे मी महेशला थांबू इच्छितो. मित्रांनो, वडापाव स्विगी आणि झोमॅटोवर, म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता याच्या वडा आणि वडापावची आणि पॅटीसची सेलिंग किती होत असेल. बरं महेश, सांग ना. आणि काय आमच्या इथे भरपूर व्हरायटीज असतात. वडापाव आहे, बटर वडापाव आहे, चीज वडापाव आहे, चीज बस वडापाव आहे, बटर पॅटीस, चीज पॅटीस. अच्छा. 29 स्पेशल पॅटीस पण आम्ही बनवतो, त्यात चीज आतमध्ये पण, आणि सगळं अमृत वापरलं. अच्छा. म्हणजे लोकल असं कुठलंही वापरत नाही, अच्छा. जेणेकरून कस्टमरला 2 पैसे दिलेला तर समाधान पण भेटलं. बरोबर आहे. आणि आमच्याकडे सँडविच, आपण व्हेजिटेबल वाले सँडविच, मिसळ मिसळ आम्ही घरगुती पद्धतीने बनवतो. बाकीचे जे बनवतात मसाला असेल तसं नाही. आम्ही जसं आम्हाला जसं घरी लागतं तसं आम्ही इथे पण बनवतो. तसंच कस्टमरला पण देतो. अच्छा. तर आम्ही वाढवायचं म्हणून आपले स्टार्ट केलंय. मग बघू आता परत पुढे कसा रिस्पॉन्स आला नाही तर मित्रांनो, जसं तुम्ही महेशकडून जाणून घेतलं, पॅटीस, वडा, चीज वडापाव आणि बरेच काही, मिसळ सुद्धा, घरगुती मिसळ, म्हणजे घरगुती मसाल्यापासून मिसळ बनवली जाते इकडे. आणि आता तुम्ही बघाल याच्या काउंटरवर मोजके फक्त 3 वडे असतील. आता महेश, मला सांग, तू काय देणार आहेस आता आम्हाला म्हणून? पॅटीस. थोडा थोडा अरे मी काय जेवलो नाहीये. आता वडील आले आता घरी आवाज येतो. ते पण सातारा एका गावात. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, पॅटेसवर गोड आणि हिरवी चटणी, त्यावर कांदा. आता आपण चव करून बघूया आणि जाणून घेऊया की चव काय आहे. खरंच याचा आतला बॅटर खूप सुंदर आहे. तिखट जास्त नाही, माध्यम आहे. कोथिंबीरची जिभेवर लागते. थोडं तेलकट आहे, पण मॅनेजेबल आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आता काकूने बटाट्याच्या बॅटरमध्ये चीज टाकला आहे. हा चीज कुठला आहे महेश? अमूलचं चीज आहे. म्हणजे दोन्ही बॅटर बाइंड करून त्याचा गोळा बनवला आहे. तर गोळ्याची साईज तुम्ही बघू शकता. काकू दाखवा जरा. बघा, बर्गरच अशी साईज आहे, मस्तच. मित्रांनो, आता आपण यांचा चीज वडा घेतला आहे. तर चीजची फिलिंग तुम्ही बघू शकता. बघा, आता काही लोक म्हणतील की वड्याबरोबर चीज छान लागत नाही, पण बटाटा आणि चीजचं कॉम्बिनेशन खरंच खूप सुंदर आहे. एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करा.
पैशासाठी किंवा ह्याच्यासाठी आम्ही कोणाला मागायला नाही पाहिजे. ते बरोबर आहे. एकही गिरायक असं मागायला जात नाही की पैसे नाही किंवा काय नाही किंवा होत नसलं ऑनलाईन होत नसलं घेऊन जा. पैसे कमी होतात माणूसची कमाला टाइम मला आता ऑनलाईन होत नाही कधी कधी फोन विसरून येतो फोन म्हणलं मी परत घेऊन देतो. हे पूर्ण याच्या अख्खं पॅकेज एक होतं. येणारा कधी मी देतो. क्यूब साईज सँडविच. सो मित्रांनो तुम्ही बघू शकता आता यांचं 29 स्पेशल चीज पॅटीज आहे. वरतून सुद्धा चीज दिसत आहे, भरभरून चीज टाकलंय आणि आत सुद्धा चीज आहे. लेअर तुम्ही बघू शकता. आता ही चव घेऊन बघूया आपण. ते आज कधी काल आज उत्कृष्ट. मित्रांनो आता आपण घेतली आहे यांची मिसळ. बघू शकता. आता तुम्हाला मी याचं महत्व दाखवतो. मिसळमध्ये सर्वात इम्पॉर्टंट असते ही तर्री. ही तर्री झणझणीतपणा देते आणि ही मिसळ आपली नॉर्मल मिसळ सारखी नाही की फक्त पानसट आहे. बघू शकता बघा मटकी सुद्धा आहे याच्यामध्ये. मटकी नुसती भरगच टाकली आहे, तर्री आहे. ओके मस्त शेव अशी, कांदा लिंबू, पाव देखील बघू शकता मस्तच. आता चव करून बघूया आपण मित्रांनो. मस्त असा लिंबू असा फिरवायचा मिसळवर, थोडा कांदा, आता मारूया दणका जरा. मिसळ तिखट आहे, पण मस्त लागते मिसळ एकदम जबरदस्त. नागपुडा. मित्रांनो जर तुम्ही वडापाव किंवा पॅटेस आणि असं खाऊन जर तुम्हाला समजा कुठे तिखट लागलं कुठली गोष्ट, तर यांच्याकडे साधन सुद्धा आहे. बघू शकता तुमचं तिखट मिटवण्याचं प्रत्येक साधन यांच्याकडे आहे, पाण्यापासून ते ज्युसेस पर्यंत.